नमस्कार, शीतल्स फॅमिली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गुढीपाडव्याविषयी माहिती. तर त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग आपण पाहूया माहिती. नवीन वर्षाची सुरुवात, आनंदाचा सोहळा आणि विजयाचं प्रतीक असलेला गुढीपाडवा यंदा कधी आहे? गुढी उभारण्यापासून ते गुढी उतरवण्यापर्यंत शुभ मुहूर्त कोणते? या दिवशी कोणती शुभकार्य करावेत व कोणती टाळावेत? गुढीची पूजा कशी करावी? नैवेद्य काय असावा? अशा सगळ्याच महत्त्वाच्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सविस्तर माहितीला सुरुवात करूया आणि हा पवित्र सण योग्य पद्धतीने कसा साजरा करावा हे बघूयात. हिंदू कॅलेंडरनुसार यावर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी 29 मार्च रोजी दुपारी 4:27 सुरू होत आहे. ही तारीख दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवार दिनांक 30 मार्च रोजी दुपारी 12:49 समाप्त होते. हिंदू धर्मात उदय तिथी वैध असल्यामुळे अशा परिस्थितीतील उदय तिथीनुसार यावर्षी गुढीपाडवा रविवार दिनांक 30 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी पूजाही केली जाईल. गुढीपाडवा हा सण 30 मार्च 2025 रोजी साजरा केला जाणार असल्याने गुढी उभारण्याचे व पूजेचे मुहूर्त काय आहेत हे बघूया. 30 मार्च 2025 रोजी ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:41 पासून ते 5:27 पर्यंत आहे. अभिजित मुहूर्त दुपारी 12:01 पासून ते 12:50 पर्यंत आहे. विजय मुहूर्त दुपारी 2:30 पासून ते 3:19 पर्यंत आहे. संध्या मुहूर्त संध्याकाळी 6:36 पासून ते 7:24 पर्यंत आहे. या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून ते विजय मुहूर्तापर्यंत कोणत्याही मुहूर्तापैकी गुढी उभारणं शुभ मानलं जातं. विशेषतः ब्रह्ममुहूर्त व अभिजित मुहूर्त हे अत्यंत शुभ मानले जातात. त्याचबरोबर या दिवशी इंद्रयोगही आहे. तो संध्याकाळी 5:54 पर्यंत आहे. या योगात केलेले शुभकार्य यशस्वी होते आणि ब्रह्मदेवांचे आशीर्वाद प्राप्त होतात असं सांगितलं जातं. गुढी उभारताना घराच्या प्रवेशद्वारावर स्वच्छता करून नंतर रांगोळी काढून बांबूच्या काठीला रेशीम वस्त्र, फुलांचा हार, साखरेची माळ आणि तांब्याचा कलश किंवा चांदीचा कलश लावून गुढी उभारली जाते. ही गुढी विजय आणि समृद्धीचं प्रतीक मानली जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची चटणी खाण्याचीही परंपरा आहे, जी आरोग्यास लाभदायक मानली जाते. त्याचबरोबर या दिवशी घरात श्रीखंड, पुरी, पुरणपोळी इत्यादी गोड पदार्थ बनवून सणाचा आनंद लुटला जातो. याचबरोबर या दिवशी गुढी उतरवली जाते. सामान्यतः गुढी संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी उतरवली जाते. गुढी उतरवताना तिला नम्रतेने खाली उतरवून तिला वंदन करून मनोभावे प्रार्थना केली जाते. गुढीवरील कडुलिंबाची पाने प्रसाद म्हणून ग्रहण केली जातात. या विधीमुळे सुख, समृद्धी, श्रद्धा नांदते अशी श्रद्धा आहे. आता गुढी उभारण्याची सोपी पद्धत आणि अधिक माहितीही जाणून घेऊया. गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वप्रथम ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावं. त्यानंतर संपूर्ण घर स्वच्छ करावं. त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांची तोरणं लावावी, रांगोळी काढावी. त्यानंतर गुढी उभारावी. गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माजींची संपूर्ण कुटुंबासह विधीनुसार पूजा करावी. देवी मातेची पूजा करावी. गुढी उभारल्यानंतर श्रीहरी विष्णूंचीही पूजा करावी. गुढीपाडव्याच्या सणाला निश्चितच धार्मिक महत्त्व आहे. याशिवाय हा सण जीवनातील शुभ आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते. गुढी समृद्धीचं प्रतीक आहे. गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते. ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याला विश्वाची निर्मिती केल्याचं पौराणिक कथेत सांगितलं गेलंय. त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाचीही पूजेला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली असा समज आहे. त्यामुळे हा सण मराठी महिन्याची नवीन वर्षाची सुरुवात म्हणून मानलं जातं आणि पंचांगानुसार हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. प्रभू श्रीरामाने रावणाचा पराभव करून विजय मिळवला आणि अयोध्येत परतले. त्यांच्या विजयानंतर त्यांचे स्वागत करण्यासाठी गुढी उभारली गेली अशी ही समजूत आहे.
आता गुढीपाडव्याच्या दिवशी काय करावं आणि काय टाळावं, तर गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वस्त्र परिधान करावी, गुढीची पूजा करून कडुनिंबाच्या पानांचे सेवन करावं, यामुळे आरोग्य लाभतं. शिवाय नवीन उपक्रमांची सुरुवात या दिवशी करावी, कारण हा शुभ दिवस मानला जातो. या दिवशी काय टाळावं, तर नकारात्मक विचार आणि वर्तन टाळावं. घरातील स्वच्छता न करणं किंवा गुढी न उभारणं हे सुद्धा टाळावं. आता गुढी उभारण्याची पद्धत पाहूया. गुढी नेहमी घराच्या मुख्य प्रवेशद्वारात किंवा अंगणात उभी करावी. ती डाव्या बाजूला असावी, कारण शुभ कार्यासाठी डावी बाजू शुभ मानली जाते. बांबू घेऊन त्यावर शुभ्र किंवा गेरू रंगाचे वस्त्र गुंडाळावे. साडी किंवा दुपट्टा असेल तर उत्तम. त्यावर तोरण, फुलांचे हार, पताका, आंब्याची, कडुनिंबाची पाने ही बांधावी. त्यामुळे गुढी ही शुभ आणि पवित्र होते. बांबूच्या टोकावर तांब्याचा किंवा चांदीचा कलश उलटा ठेवावा. हा कलश गुढीची सौभाग्य आणि विजयाचं प्रतीक मानला जातो. गुढी उभी करताना हळद, कुंकू आणि अक्षदा व्हाव्यात. फुलांचे हार वाहून गुढीला ओवाळावे आणि नैवेद्य दाखवावा. घरातील सर्वांनी गुढीला नमस्कार करून आनंद साजरा करावा. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.